जिल्ह्यातला एक शेतकरी पोलिसांना फोन करतो। फोन करून पोलिसांना सांगतो की आमच्या गावात अशा अशा नावाच्या एका शेतकऱ्यानं त्याच्या 5 एकर शेतामध्ये त्या ठिकाणी गांजा आणि अफूची शेती केलेली आहे। पोलिस तत्काळ त्या ठिकाणी गाडी काढतात, त्या गावातल्या पोलीस पाटलाला फोन करतात। पोलीस पाटलाला घेऊन त्या शेतकऱ्याच्या बांधावरती जातात। तो शेतकरी तिथंच उभा असतो। त्या शेतकऱ्याला विचारतात अशा अशा नावाच्या शेतकऱ्याची जमीन कुठे आहे, त्याचं शेत कोणतं आहे। तर त्यावेळेस तो शेतकरी म्हणतो साहेब तुम्हाला मीच फोन केला। आणि त्या पोलीस पाटील म्हणतात की तुझ्या वावरात कुठे आहे गांजाची शेती। त्यावेळेस तो सांगत होता की मी 2 दिवसापासून माझ्या शेतामध्ये त्याकडे अवकाळी पावसामुळे त्याकडे माझ्या कमरे इतकेलं पाणी आहे। 2 दिवसापासून तलाट्याला फोन केला, त्याकडे तहसीलदार साहेबांना फोन केला, बीडीओंना फोन केला, सगळ्या कृषी अधिकाऱ्यांना फोन केला, पण कुणीच माझा फोनचं उत्तर देत नव्हते। म्हणून शेवटी मी तुम्हाला फोन लावला आणि सांगितलं की माझ्या शेतात गांजाची शेती केलेली आहे, म्हणून तुम्ही धावत पळत आला। म्हणजे शेतकऱ्यानं जर गुन्हा केला तर इथली व्यवस्था शेतकऱ्याच्या कंबाळात लाथ घालण्यासाठी तत्काळ पळत येते। पण ज्यावेळेस हा गोरगरीब शेतकरी त्याकडे संकटात असतो त्यावेळेस त्याच्याकडे कुणीच येत नाही। ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। म्हणून तुम्हाला सांगतो शेतकरी त्याकडे हवालदिल झालेला आहे, शेतकऱ्याला मदत मिळणं गरजेची आहे। पण तुम्हाला सांगतो या शेतकऱ्याने काय यावेळेस काय केलं, या सरकारनं काय केलं तर 1 रुपयात पीक विमा नावाचं ते काही संकल्पना होती, योजना होती, ती बंद करून टाकली। परंतु आता जी काही तिराईत कंपनीला त्याकडे विमा काढायला दिलेला आहे त्या तिराईत कंपनीचं सरकार कधी त्यांचे कान धरणार आहेत का? त्यांना असं कान धरून शेतकऱ्यांना मदत द्या असं सांगणार आहेत का? नाहीतर काय होतं माहितीये का, या कंपन्या आणि सरकारमधले मंत्री एकामेकांसोबत सेटलमेंट करतात, कोट्यावधीचा घपला ते करतात। खाली तथाकथित शेतकरी नेते असतात, त्यांच्या सुद्धा अकाउंटला काही पैसे येते। आणि तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचा त्याकडे विमा हा कुठे जातो हा कुणालाच माहिती नाही। गेल्या मागच्या वेळेस सुद्धा त्याकडे कोट्यावधी लाखो रुपयाचा घोटाळा खरं तर या पीक विमा कंपन्यांनी केलेला आहे। म्हणून तुम्हाला सांगतो या देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं त्याकडे काय केलं पाहिजे तर या पीक विमा कंपन्यांचं कान धरून त्यांना आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जी योग्य नियमाने मदत बसते ना ती मदत त्यांना टाकली पाहिजे। म्हणजे त्या मदत टाकण्यामध्ये ते सुद्धा त्याकडे आणि विमा क्लेम होण्यामध्ये कुठेही क्रायटेरिया त्यांचा ठरत नसतो।